नीट पेपर फुटी प्रकरणानंतर आता नव्याने होणारी नीट परीक्षा ही 21 जूनला होणार आहे आणि त्यासाठी आता विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा तयारी सुरू केलेली आहे। माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। ताई, पुन्हा एकदा तुम्ही तयारीला लागले आहात, 21 जूनला पेपर होणार आहेत। आता तयारी परत सुरू केलेली आहे। आमच्या क्लासच्या इन्स्टिट्यूटने सुद्धा परत सगळे टेस्ट्स आणि शेड्यूल सुरू केलेलं आहे। ऑलरेडी एक टेस्ट आमची झालेली आहे, त्याच्यामुळे आता परत जोमाने अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे। तर आता एका महिन्यात जितकं बेस्ट देता येईल तितका प्रयत्न असणार आहे। काय अपेक्षा करता, म्हणजे अर्थात तुमच्याकडे 1 महिना आहे आता पेपर तयारी करण्यासाठी आणि 15 मिनिटं तुम्हाला जास्त देण्यात आलेली आहे। 15 मिनटं जास्त दिली आहेत, त्यामुळे प्रश्न एकदा परत बघायची परत एकदा संधी मिळते किंवा जे प्रश्न सोडलेत की हे नाही येतात किंवा ते जमत नाही तर ते एकदा परत बघण्याची पण 15 मिनटामुळे संधी मिळाली। आणि आता 1 महिना हातात आहे, तर जेवढा जास्ती अभ्यास करायचा प्रयत्न करता येईल तेवढा करून जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याची तर संधी मिळालीच आहे, नीटने दिली आहे। त्यामुळे क्लासवाले पण भरपूर पेपर्स घेतील, त्याच्यानंतर अभ्यास होईल, त्यामुळे होऊन जाईल। थोडंसं प्रेशर नक्कीच असेल ना, कारण तुम्ही गेले 2 वर्ष सातत्याने अभ्यास करत होता, मध्ये 10 दिवस आता जो गॅप आलाय त्याचा। हो, प्रेशर तर आहे ना, कारण एक्झाम झाल्यानंतर सगळे फ्री झालो होतो आणि थोडा मोमेंटम गेल्यासारखा झाला आहे। पण आमच्या इन्स्टिट्यूटनी पेपर्स परत सुरू केले आहे, डाऊट सेशन्स आणि अभ्यास परत स्टार्ट केलेला आहे। तर आम्ही तेच टेस्ट देऊन आमच्या आता 2 टेस्ट पण झाल्या आहेत। अपेक्षा काय करता, म्हणजे ज्या पद्धतीने हे पेपर लीक झालं त्याच्यानंतर आता तुम्हाला पुन्हा एकदा भोगावं लागतंय की पुन्हा एकदा ती परीक्षा द्यावी लागते, तयारी करताय तुम्ही। अर्थात काही विद्यार्थी घरी निघून गेले होते, सुट्ट्याला निघून गेले होते। हां, म्हणजे इन्स्टिट्यूटवाले तर सगळं पेपर्स वगैरे करून घेत आहेत, तर मग थोडासा स्ट्रेस कमी येतो आहे। म्हणजे सारखे टेस्ट होत आहेत, सारखे टेस्ट शेड्यूल करत आहेत, तर मग जास्त एवढा स्ट्रेस वगैरे तर काही येत नाही आहे। म्हणजे आता पुन्हा एकदा तयारी सुरू केली आहे, कसं एकंदरीत आता तयारी असणार आहे, महिनाभर आहे, काही तुम्हाला मुभा मिळाली आहे की 15 मिनिटं तुम्हाला आता जास्त देखील मिळणार आहेत? तर आम्ही एकदा पेपर दिला आहे, तर आता यावेळेस कमी एन्झायटी होणार आणि आता अजून 15 मिनटं आहेत, तर आम्ही अजून थोडे समजे लास्ट टाईम आम्हाला लेंदी वाटलेला पेपर यावेळेस जास्त करू शकतो आणि एका महिन्यात परत पूर्ण सिलेबस आम्ही रिवाईज करू शकतो। तर आम्हाला ती एक संधी भेटली आहे की आम्ही परत जास्त करून जेवढे मार्क्स आले होते त्याच्यापेक्षा जास्त पाडू शकतो। अर्थात जर आपण बघितलं तर असे पेपर लीक झाल्यानंतर विद्यार्थ्यांना खूप मोठा त्रास होतो। काय वाटतं, काय पावलं उचलायला हवी असं लीक होऊ नये, कारण विद्यार्थ्यांचं नुकसान होतं तुमचं, आता तुम्ही एवढे मेहनत करताय। तर हे NTA वाल्यांनी हे करायला पाहिजे ते कंपल्सरी की ऑनलाईन एक्झाममध्ये पेपर लीक नाही होणार। जर त्यांनी ऑफलाईन घेतलं तर पेपर लीक होणारच दरवर्षी आणि मग त्यांचा तो NTA वाल्यांचं हे क्वेश्चन आहे की त्यांनी कसं केलं पाहिजे कसं नाही, ते स्टुडंट्सवर प्रॉब्लेम येतो आणि बाकीच्यांना पण टेन्शन येतं, पॅरेंट्सला, घरच्यांना पण। म्हणजे अर्थात घरच्यांना, कुटुंबांना, सगळ्यांना हे सोसायला लागतं। पेपर देतेस तू, म्हणजे आता तयारी करते पुन्हा एकदा? हो, हे पेपर मी देते आता अँड ऑल्सो द इन्स्टिट्यूट इज मेकिंग प्रोविजन्स फॉर द स्टे फॉर द आउटस्टेशन कॅन्डिडेट्स, सो द इन्स्टिट्यूट इज टोटली हेल्पिंग अस, सो वी आर लेस स्ट्रेसफुल। ही मुलगी बाहेरून आलेली आहे, इथं जे इन्स्टिट्यूट आहे त्यांनी राहण्याची व्यवस्था केली, कारण बाहेरून सोडून गेलेले होते, अर्थात परीक्षा झाल्यानंतर त्यांना सुट्ट्या मिळाल्या होत्या, बरेच अडचणी येत आहेत, अडथळे येत आहेत। मग आता खूप लोक तर सुट्टीसाठी बाहेर गावी गेलेले, परत यायला लागलं, परत जाऊन 2 दिवस जरा विश्रांती झाली नाही की परत यायला लागले, परत अभ्यासाला लागलो आहे आम्ही। बट सध्या आता 1 महिन्यामध्ये आम्ही जे मागच्या वेळेला जे टॉपिक जरा कमी राहिलेले अजून करायचे होते ते अजून नीट केल्याने अजून मार्क्स वाढायची संधी जास्त झाली आहे। म्हणजे तुम्हाला याचा फायदा होईल कदाचित असं वाटतंय आता? हो, वाटतंय, कारण आम्हाला 15 मिनटं जास्ती मिळाली आहे, तर त्यात आपण जास्ती पेपर कव्हर करू शकतो आणि मग वेळ पण मिळाला आहे जास्ती टॉपिक्स कव्हर करायला, तर जास्त अभ्यास करून जास्त आणि चांगले मार्क्स आणू शकतो आम्ही। मॅडम, हे सगळे विद्यार्थी पुन्हा येत आहेत, तयारी करतायत, खूप सारे अडचणी सुद्धा आहेत, मात्र याच्यावर मात करत आता पुन्हा परीक्षा तर द्यायची आहे। येस, परीक्षा पुन्हा द्यायची आहे, अजून एक ही संधी आहे आणि मी मुलांना हेच सांगते की हे तुमची ऑपॉर्च्युनिटी आहे टू इम्प्रूव्ह योर स्कोर। सो दे हॅव टू जस्ट डट जाना है, मतलब अभ्यास करायचा आहे आणि इन्स्टिट्यूट आहे तुमच्याबरोबर, तुमच्या सोबतीला
भरपूर टेस्ट घेऊ, भरपूर रिव्हिजन घेऊ, भरपूर गायडन्स मिळेल आणि येस वी आर देअर विथ देम. शेवटपर्यंत वी आर देअर. सो बेस्ट ऑफ लक टू ऑल द स्टुडंट्स अँड स्पेशली वी आर एनकरेजिंग स्टुडंट्सना. आम्ही एनकरेज करतो की तुम्ही बाहेरगावी असाल तर तुम्ही परत या इथे. जे काही तुम्हाला सोय पाहिजे ते आम्ही करू, कारण ते घरी बसून अभ्यास होणार नाही आहे. आणि ते इथे इन्स्टिट्यूटला ते आले तर त्यांचे डाऊट्स वगैरे सॉल्व्ह होतील आणि कम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये त्यांची परीक्षा होईल. सो ते त्यांच्या इंटरेस्टमध्ये आहे की ते परत यावे इथे आणि वी विल हेल्प देम इन एव्हरी विच वे. अर्थात जर आपण बघितलं तर हे सगळे विद्यार्थी आता पुन्हा एकदा परीक्षेची तयारीला लागलेले आहेत. 21 जून रोजीला ही परीक्षा या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी आपण बघतोय काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स आहेत, मात्र ते सॉल्व्ह होण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्याचवेळी पुन्हा अशा पद्धतीने पेपर फुटीचा प्रकार होऊ नये, कारण विद्यार्थ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे ही परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने घ्यावी, जेणेकरून पेपरसुद्धा लीक होणार नाही आणि विद्यार्थ्यांवर अशा पद्धतीने अन्याय पुन्हा होणार नाही. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे.